सोयाबीन बियाण्यांचा महाघोटाळा, हजारो शेतकऱ्यांची पेरणी फेल, शिवसेनेची कृषी विभागावर धडक मोर्चा. शेगाव तालुक्यातील सोयाबीन बियाण्याच्या उगवणीत मोठ्या प्रमाणावर अपयश आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आधीच उशिरा झालेली पेरणी, महागलेली खते आणि वाढलेला शेती खर्च यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पेरलेले सोयाबीनच न उगवल्याने दुहेरी फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर रवी उन्नती कंपनीचे सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी सोमवारी दिनांक 6 जुलै तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना थेट शेतात नेऊन स्पॉट पंचनामा करण्यात आला. सेनेचा दावा आहे की रवी उन्नती कंपनीच्या सुमारे 10,000 बियाण्यांच्या बॅगांची तालुक्यात विक्री झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उगवण अत्यंत कमी किंवा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलन दरम्यान कृषी विभागाला निवेदन देत संबंधित बियाणे कंपनीची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे, सरपंच ज्ञानेश्वर दळी, शहर प्रमुख शुभंग ढगे, संतोष लिप्ते, गोपाल बोरसे, आशिष मिरगे, पवन भरिंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. ते येईल आपल्याला भरपाई कधी देतात? आता हे दुबार पेरणी द्यायची करा लागते. येईल आपण बॅगा मागच्या वेळेस आपण ते दुकानदाराकडून उचलून घेतल्या बॅगा अजितचे. मग यावेळेस तुम्ही ते त्याला आधीच ते सांगा आता की तुम्ही ज्या दुकानदाराने ते बॅग विकलीशील, आता मध्यस्थी कोण आहे, याचा दुवा कोण आहे? दुकानदार. शेतकरी कोणाला ओळखून राहिला? दुकानदार. त्याला बघितला की बा हे खात्रीचे दुकान आहे, दरवर्षी आपण इथून घेतो, इथून घ्या. आणि मध्यस्थी आहे दुकानदार, तिकडे कंपनी, आणि तू वॉचमन तुम्ही. मग तुम्ही आदेश करा की येईल दुकानदाराला सांगा की ताबडतोब येईल रिटर्न द्या. नंतर तुमची कंपनी तुम्ही 3 जण पाहत बसा कसं मॅनेज करावं लागते त्याचं. पण आज शेतकऱ्याला थांबू नका, आज मोकळा करा. आदेश पंचनामा झाल्याशिवाय हा आदेश करण्याची आमच्या लोकांची पाहिली आहे. पंचनामा करून द्या ना. ज्या आता जर तक्रारी दाखल झाल्या आज 25, तर 25च्या 25 तुम्ही मार्गी लावून 25 लोकांना कुठून घेतलं संबंधित त्या दुकानदाराकडून दिले वितरित करा. उद्या तिथं पेरणं उद्या तुम्ही कंपनी दुकानदार तिघे मिळून तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कोण भरपाई देईन त्याची नेमकी जबाबदार कोण? म्हणजे तसं पेरणी आता पहिले यावर्षी पाऊस कमी आहे, आता योग्य पेरणीची वेळ आहे, आणि आता जर 4-5 दिवस भेटलं नाही समजा तर मग ते निघून गेलं. मग पर्यायी लोक सोयाबीन सोडून तूर पेरतील, कोणाकडे व्यवस्था नसेल तर मूग उडीद पेरतील, घरचं पेरतील. मग पर्यायी नुकसान होईल ना. आता जर योग्य वेळी जर बिजवाई भेटली येईल तर यायचं सोयाबीनची पेरणी होऊ शकते. त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करत आता. त्याच्यासाठी मला सांगतो म्हणजे आमच्या लेवल